हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण मॅट्रिसेसचा पार्ट 2 बघत आहोत. ज्या मुलांनी पार्ट 1 बघितलेला नाहीये त्यांनी अगोदर जाऊन आय बटन वरती क्लिक करा आणि पार्ट 1 बघून या. त्याच्यानंतरच हा पार्ट 2 बघा. ठीक आहे, तर सुरू करूया पार्ट 2 ला. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मायनर्स आणि कोफॅक्टर्स ह्या कन्सेप्ट आहेत. ह्या तुम्ही 11वी मध्ये पण बघितलेलं. आपण आता रिव्हिजन करूया ह्या कन्सेप्ट काय असतात. हे बघा, इथे 2x2 चा एक मॅट्रिसेस दिलेला आहे. तर ह्याच्या मायनर एलिमेंट काय, मायनर एलिमेंट्स काढायचे म्हणजे कसे काढायचे बघा. काय असतात मायनर एलिमेंट्स ते बघा. 2142 हा त्यांनी गिवन दिलेला मॅट्रिसेस. तर हा जो एलिमेंट असेल ह्याच्यासाठी मायनर एलिमेंट कसा काढणार, ह्याला कॅन्सल करा, ह्याला कॅन्सल करा, मग राहिलं काय 2. म्हणजे ह्या A11 साठी तुमचा मायनर आला 2 हा वाला. ठीक आहे, त्याच पद्धतीनं ही जी पोझिशन आहे ह्याच्यासाठी मायनर कसा काढणार, हे कॅन्सल राहिलं फक्त हा एलिमेंट. म्हणजे ह्या पोझिशन साठी तुमचा मायनर आला हा 4. ठीक आहे, कळालं का? हे बघा, पुन्हा एकदा सांगतो. त्यांनी बघा गिवन काय दिलाय मॅट्रिक्स 2142. ठीक आहे, मायनर एलिमेंट्स म्हणजे काय, हे कॅन्सल आउट करायचं, हे कॅन्सल आउट करायचं, राहिलं हे. म्हणजे ह्या पोझिशन साठी हा मायनर आला, ह्या पोझिशन साठी हा मायनर, ह्या पोझिशन साठी हा, ह्या पोझिशन साठी हा. ठीक आहे, अशा टोटल 4 मायनर्स भेटतील. जर 3x3 चा मॅट्रिसेस असेल तर टोटल 9 मायनर्स भेटतील. पुढे आहे, आपण ते पुढे शिकणार आहोत. ठीक आहे, मग ह्याचे मायनर एलिमेंट्स काय आले ह्या मॅट्रिसेसचे. M11 म्हणजे मायनर ऑफ ह्याच्यासाठी आला 2. M12 ह्याच्यासाठी मायनर आला 4. M21 म्हणजे ह्या पोझिशन साठी मायनर आला, ह्याला कॅन्सल आउट, ह्याला कॅन्सल आउट, राहिला फक्त 1. आणि M22 म्हणजे हे कॅन्सल करा, हे कॅन्सल करा, राहिला फक्त हा 2. हे आलं 2. ठीक आहे, मायनर्स कसे काढायचे कळाले तुम्हाला. मायनर्सचाच यूज करून आपण को फॅक्टर काढतो, बरोबर आहे. हे बघा, लक्ष द्या. C11 इक्वल्स टू -1 ऑफ, आणि इथं आय जे दिलेलं आहे ना ते काय असतं, रोज आणि कॉलमचे जे पोझिशन आहे ना ते आहे, ते आय आणि जे. ठीक आहे, इथे आय आणि जे काय असणार 1 1, म्हणजे हे काय झालं 1 + 1 2 इंटू M11 काय इथनं 2. म्हणजेच काय आलं -1 चा स्क्वेअर 1 येतो, त्याच्यामुळे 1 × 2 2. C12 -1 इंटू 1 + 1 + 2 म्हणजे आलं 3. आणि ह्याचा मायनर काय 4. म्हणजे -1 चा क्यूब काय येणार -1. देअरफॉर -1 इंटू 4 काय होणार आहे -4. ठीक आहे, सी येणार 21 इक्वल्स टू -1 ऑफ, पुन्हा 2 + 1 इथे येणार 3. ह्याचा मायनर काय आलेला इथनं 1 इक्वल्स टू -1 चा क्यूब -1 इंटू -1 C22. आपण को फॅक्टर काढतो, लक्षात ठेवा. -1 रेस टू 2 + 2 4 इंटू ह्याचा मायनर एलिमेंट काय 2 इंटू 2 इक्वल्स टू हे काय येणार आता -1 रेस टू 4 पॉझिटिव्ह 1 येणार, 1 इंटू 2 2. ठीक आहे, हे आले को फॅक्टरचे एलिमेंट्स. मग आता को फॅक्टर मॅट्रिक्स कसा तयार होणार, 2 -4 -1 2. ठीक आहे, हे बघा, हा जर तुमचा गिवन मॅट्रिक्स असेल तर त्याचा तो तो आहे को फॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे, कळालं. हे कशासाठी होतं 2x2 साठी. आता पुढे बघा, पुढे काय तेच काढायचं, मायनर आणि को फॅक्टर तीच कन्सेप्ट आहे, फक्त इथे कशासाठी 3x3 साठी. तुम्हाला दाखवतो आता 3x3 साठी मायनर कसे काढणार. हा काय झाला तुमचा A11, आपल्याला काय काढायचंय M11. तो कसा काढणार, ह्याला कॅन्सल आउट करा, ह्याला कॅन्सल आउट करा, हे राहिलं काय फक्त आतमध्ये एवढं. जसं डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो ते सेम कॅल्क्युलेशन इथं करायचं. काय 5 1 इंटू 5 5 -4 इक्वल्स टू 1. कळालं का, हे काय आलं 1 आलं. सिमिलरली आता ह्या पोझिशन साठी M12, ह्याला कॅन्सल आउट करा, हे कॅन्सल आउट करा, राहिलं काय 5 -4 1. हे काय काढतो आपण आता मायनर एलिमेंट्स. ह्या C1 आपलं सी नाही सॉरी M13 इक्वल्स टू काय येणार, हे कॅन्सल करा, 2 - 2 0. M21 ह्या पोझिशन साठी
ह्याला कॅन्सल आउट करा, ह्याला कॅन्सल आउट करा, ह्याला कॅन्सल आउट करा. राहिलं काय? 10 मायनस 12. 10 मायनस 12 किती येतात? -2. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या पोझिशनसाठी सी, आपलं सी म्हणतो M22, हे काय येणार? 15 मायनस 12 3. M23 इक्वल्स टू, हे कॅन्सल आउट करा, हे कॅन्सल आउट करा, हे कॅन्सल आउट, हे कॅन्सल आउट. राहिलं काय? 6 मायनस 4 2. आता M, हे तर लिहितो बरं, M31 इक्वल्स टू, हे कॅन्सल आउट करा, हे कॅन्सल आउट करा. राहिलं काय? 2 इंटू 2 4 मायनस 6 मायनस 2. M32 आणि M34 पण, 3 पण काढायचे आपल्याला. ठीक आहे, आता बघा, हे कॅन्सल आउट करा, हे कॅन्सल आउट करा, हे काय येणार? ह्याच्यासाठी आपण मायनर काढतो हे लक्षात ठेवा. 3 इंटू 2 6, 6 मायनस 6 0. आता लास्ट टर्म काय? ही वाली टर्म आहे लास्ट. तर हे कॅन्सल आउट, हे कॅन्सल आउट. राहिलं काय? 3, 3 इंटू 1 3, 3 मायनस 2 1. हे आले सगळे आपले मायनर एलिमेंट्स या मॅट्रिक्सचे. ठीक आहे, आता मायनरचा यूज करून आपण काय काढणार? कोफॅक्टर. ठीक आहे, पण बाळांनो मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, सिंपल लक्षात ठेवा. मला ऑलरेडी माहिती आहे मायनर एलिमेंट्स, तर मी त्या मायनर एलिमेंट्सला इथे लिहून घेतो. 1 1 0 -2 3 2 -2 0 आणि 1. हे काय? मायनर एलिमेंट्स. आता को-फॅक्टर म्हणजे काय? की बाबा आपल्याला फक्त साइन चेंज करायचं असतं ह्याच्या पोझिशनच्या ऍडिशन नुसार. तर लक्षात ठेवा, ही जी पोझिशन आहे ती काय येणार? 1 आणि 2, म्हणजे त्याची ऍडिशन काय आली? 3, त्याच्यामुळे इथं साइन बदला. जर तुम्ही ह्या पोझिशनचा विचार केला, ही काय येणार असणार आहे? 1 आणि 3 4, त्याचं साइन काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा बाळांनो, हे बघा, हा एलिमेंट, हा एलिमेंट, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट, एवढ्यांचेच तुम्हाला काय करायचे? फक्त साइन चेंज करायचे. बाकीचे मायनर एलिमेंट्स आहेत ना, ऍज इट इज ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा. हे बघा, ह्याची ऍडिशन काय येते? 1 आणि 2 3 येते. ह्याची ऍडिशन काय येते? 2 प्लस 2 आणि 1, मग ते काय असणार? 3. म्हणजेच ते काय? निगेटिव्ह, म्हणजे हे काय झालं? पॉझिटिव्ह. इथं पण आपण साइन चेंज करणार, इथं पण साइन चेंज करणार, इथं झिरोच. ठीक आहे, कळालं तुम्हाला? मायनर कसे काढायचे तुम्हाला माहिती आहे. जसं आपण डिटर्मिनंटला सॉल्व्ह करतो त्या पद्धतीने सॉल्व्ह करून सगळे मायनर एलिमेंट्स काढून घ्या. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या हिशोबाने अरेंज केलं. त्याच्यानंतर फक्त साइन कोणाचे बदलायचे? हे जे काइट शेप मधले एलिमेंट्स आहेत, हे जे काइट शेप मधले एलिमेंट्स आहेत ना, ह्यांचेच फक्त, किंवा काइट म्हणा किंवा डायमंड शेप, हे जे पोझिशन्स आहेत ह्यांचे काय करायचे? फक्त साइन चेंज करायचे. मग हा काय झाला तुमचा? कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे ह्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स काय आला? 1 -1 2 3 2 3 -2 -2 0 आणि 1. हा आला याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे, याच्यामध्ये काही अवघड नाहीये, सगळं सोपं आहे. मायनर्स आली की मायनर्स वरून तुम्हाला कोफॅक्टर काढायला येतील. कोफॅक्टर मध्ये काय? फक्त साइन चेंज करायचं. सेम 2x2 च्या मॅट्रिक्स मध्ये पण आहे. मायनर्स आले, मायनर्स आल्यानंतर काय करायचं तुम्हाला? फक्त हे जे दोन पोझिशन्स आहेत, ह्या दोन पोझिशन्सचे साइन चेंज करायचे. का? कारण की ह्या पोझिशनची ऍडिशन काय येते बघा? 3 येते. 1 आणि 2, 1 प्लस 2 3 आणि 2 प्लस 1 3. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला ह्या दोघांचे साइन चेंज करायचे. लक्षात ठेवा. हा, आता बघा पुढे काय आहे? आपल्याला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढायचा आहे. ठीक आहे, तुम्ही कोफॅक्टर काढायला शिकला, मायनर काढायला शिकला, त्याच्याच हेल्पनं आता काय करायचंय? ऍडजॉइंट काढायचंय. आता ह्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येणार? ह्याचा मायनर एलिमेंट 2, ह्याचा मायनर एलिमेंट पण 2, ह्याचा मायनर एलिमेंट 4 आणि ह्याचा मायनर एलिमेंट 1, आणि ह्या दोघांचे आपण काय करायचं होतं? साइन चेंज करायचं होतं. हे काय? आपलं कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता ऍडजॉइंट मध्ये फक्त एकच स्टेप करायची, काय? की ह्यांचं ट्रान्सपोज घ्यायचं, म्हणजे रो ला कॉलम करायचा आणि कॉलमला रो करायची. म्हणजे ऍडजॉइंट मॅट्रिक्स काय येणार? ऍडजॉइंट मॅट्रिक्स इक्वल्स टू 2 -4, आणि हे वर गेलं -1 आणि 2. लक्षात ठेवा, हे 2 आणि 2 आपण जागा बदलली, पण ते सेम नंबर असल्यामुळे ते थोडंसं तुम्हाला कन्फ्युज वाटेल, पण तसं नाहीये. हा आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स आणि हा आहे आपला, सॉरी, हा आहे तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि हा आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे, कळालं तुम्हाला? ठीक आहे, आता इनव्हर्स काढायचा.
सेम मॅट्रिक्स आहे, त्याचा इनव्हर्स काढायचा आहे. जर मागचा व्हिडिओ तुम्ही नीट बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी ह्या टाईपच्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढायला शिकवलंय. पण ते कशा नव्हतं, रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं. पण ह्याच्यामध्ये आपण ऍडजॉइंट मेथड यूज करणार आहे. ऍडजॉइंट मेथड काय आहे? एक सरळ एक सिंपल साधा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा की ए इनव्हर्स, सपोज हा ए मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. तर ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, हे यूज करून आपण याचा इनव्हर्स काढणार आहे. आणि आता ह्याच्या पुढे आपण ऍडजॉइंटचाच यूज करणार आहे इनव्हर्स काढण्यासाठी. ठीक आहे बाळांनो, आता तुम्हाला ह्याचा डिटर्मिनंट काढावा लागेल अगोदर. डिटर्मिनंट काय असणार आहे? हा, इनव्हर्स काढायच्या अगोदर सगळ्यात अगोदर हे चेक करायचं की त्याचा इनव्हर्स निघू शकतो का नाही त्या मॅट्रिक्सचा. ते कसं चेक करणार? डिटर्मिनंट वरनं चेक करणार. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. ठीक आहे, आता ह्याचा काय येणार? 4 - 4 नाही, ह्याचा 0 येतोय. ह्याचा इनव्हर्स निघणार नाही बाळांनो, कळालं का? मी बसलो असतो काढत, पण याचा डिटर्मिनंट इनव्हर्स निघणार आहे का नाही? का? कारण की ही जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती काय आली? 0. आता पुढे बघूया. फाइंड द इनव्हर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. हा एक क्वेश्चन दिलेला आहे. सगळ्यात अगोदर याचा डिटर्मिनंट काढून चेक करू. समजा हा लेटेस्ट सपोज हा ए मॅट्रिक्स आहे, तर ह्याचा डिटर्मिनंट काय ना? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 1 इंटू, हे कॅन्सल आउट, हे कॅन्सल आउट, राहिलं काय? 10. ठीक आहे, आता प्लस ह्याचा साइन चेंज होतो, -2 इंटू 0 आलं हे, प्लस 3 इंटू 0 हे आलं 10. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 10. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा बाळांनो, कारण की आपल्याला ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हे करायचंय. तर हा डिटर्मिनंट भेटला. आता फक्त काय करायचंय? ऍडजॉइंट काढायचं. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 10 लक्षात ठेवा. आता ह्याचा ऍडजॉइंट कसा काढणार? कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करा. कोफॅक्टर वरनं तुम्ही फक्त ट्रान्सपोज केलं की तुमचं काय भेटणार तुम्हाला? ऍडजॉइंट मॅट्रिक्स. मी डायरेक्ट काढतो, तुम्हाला शिकवतो. ह्या एलिमेंटसाठी काय येणार? 10 - 0 10. ठीक आहे, ह्या एलिमेंटसाठी काय येणार? हे कॅन्सल, हे कॅन्सल, राहिलं 0 0 0. ह्या एलिमेंटसाठी 0 इंटू 0 0. ह्या एलिमेंटसाठी हे कॅन्सल, हे कॅन्सल, 10 - 0 10. ह्या एलिमेंटसाठी हे कॅन्सल, हे कॅन्सल, राहिलं 5 - 0 5. ह्या एलिमेंटसाठी हे कॅन्सल, हे कॅन्सल, राहिलं 0 - 0 0. ह्या एलिमेंटसाठी 8 8 - 6 2. ह्या एलिमेंटसाठी हे कॅन्सल, हे कॅन्सल, 4 - 0 4. ह्या एलिमेंटसाठी हे कॅन्सल, हे कॅन्सल, 2 - 0 2. ठीक आहे, हे आलं तुमचं मायनर्स. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कोफॅक्टर काढायचं. कोफॅक्टर म्हणजे काय? फक्त ह्याचे साइन चेंज करायची, ह्या एलिमेंट्सचे साइन चेंज करायचे. आता इथं 0ला काही साइन चेंज करायची गरज नाहीये, 0 ऍज इट इज राहू द्या. ठीक आहे, हा काय आला तुमचा? कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं? फक्त ऍडजॉइंट. ऍडजॉइंट मध्ये काय असतं? फक्त ह्याचं काय करायचं? ट्रान्सपोज करायचं. ट्रान्सपोज काय असणार? 10 - 10 टू, हे कॉलम मध्ये, तिकडं रो मध्ये करा. 10 - 10 टू 0 5 4 कॉलम आहे त्याला रो करा. 0 5 -4 आणि 0 0 2. ठीक आहे, हा काय झाला तुमचा? ऍडजॉइंट ऑफ ए. आता आपला ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट किती आला आपला? 10 इंटू ऍडजॉइंट काय आला? 10 - 10 टू 0 5 -4 0 0 2. हे आलं आपलं याचं फायनल आन्सर. ठीक आहे बाळांनो, बाळांनो लक्षात ठेवा, जर परीक्षेमध्ये आलं कुठल्या बोर्डाच्या, तर या पद्धतीने सॉल्व्ह करा. अगोदर कोफॅक्टर मॅट्रिक्स काढा, कोफॅक्टर नंतर तुम्ही ऍडजॉइंट काढा, ट्रान्सपोज घेऊन, त्याच्यानंतर 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, पण जर सीईटीच्या परीक्षेत आला तर कसं सोडवणार? इतका मोठा वेळ नाही घालवणार. ह्याच्यासाठी मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तो तुम्ही आय बटन वरती क्लिक करा आणि जावा. तो शॉर्टकटचा व्हिडिओ आहे, डायरेक्ट तुम्ही ए इनव्हर्स काढू शकताय. आणि तो कसा काढायचा तो त्या व्हिडिओमध्ये मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे, तर तो बघा. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे काय दिलेलं आहे? फाइंड
मॅट्रिक्स एक्स सच दॅट ए एक्स इक्वल्स टू बी. ठीक आहे, म्हणजेच यांचा अर्थ काय आहे की ए इंटू एक्स इक्वल्स टू बी आहे. तर ए माहिती आहे आपल्याला काय, बी पण माहिती आहे, फक्त आता काढायचं काय एक्स. हे बघा, ह्याला सॉल्व्ह करण्याचे ना दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. काय, हा जो ए मॅट्रिक्स आहे ना त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करूया, म्हणजे आपल्याला काहीतरी आन्सर भेटेल. म्हणजे आय इंटू एक्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणत्याही मॅट्रिक्स सोबत असेल तर आयडेंटिटी नाही लिहिला तरी चालतो, म्हणजेच एक्स इक्वल्स टू बी, म्हणजे तो बी वाला येईल. समजा बी याला मी बी टू म्हणतो कारण की हा नवीन मॅट्रिक्स भेटणार आपल्याला, बी टू वाला. ही एक मेथड झाली. आणि दुसरी मेथड काय की हे जे ए एक्स आहे इंटू बी, ह्याला दोन्ही साईडला आपण ए इनवर्स न प्री मल्टिप्लाय करू. म्हणजे बघा काय होणार, ए इनवर्स इंटू एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. म्हणजे हे ए इंटू ए इनवर्स काय झालं, आय इंटू एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. ही प्रॉपर्टी मी लास्ट लेक्चर मध्ये शिकवली. काय, ए इंटू ए इनवर्स इक्वल्स टू आय. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जर तुम्हाला हे काढता आलं तर मग काय काढायचं, फक्त ए इनवर्स इंटू बी. आता फक्त अननोन काय इथं, ए इनवर्स. तर आपल्याला ए इनवर्स भेटला की त्याचा बी सोबत काय करायचं, प्रोडक्ट करायचं आणि आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे. ठीक आहे बाळांनो, हे बघा ही जी मेथड आहे ना ही वाली तुम्ही स्वतः करा होमवर्क मध्ये आणि मग बघा तुमचं माझ्यासोबत आन्सर मॅच होतंय का नाही. ठीक आहे, मी तुम्हाला आता या मेथडनं करून दाखवतो ज्याच्यामध्ये आपल्याला ए इंटू एक्स इक्वल्स टू बी, तर ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल्स टू बी. सो आय, सॉरी, इथं पण येणार ए इनवर्स इंटू बी. सो आय एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. देअरफॉर एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. तर आता फक्त अननोन काय, ए इनवर्स. तर आपल्याला ए इनवर्स काढता येतो. ए इनवर्स कसा काढतो आपण, ए इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ते काढायला डिटर्मिनंट काय त्याचा, ह्याचा डिटर्मिनंट बघा काय येणार, 3 मायनस प्लस हे 2, हे आलं 5. ह्याचा ऍडजॉइंट कसा काढायचा, ह्याचा ऍडजॉइंट आहे ना तुम्ही एक शॉर्टकट लक्षात ठेवा 2/2 साठी. काय, जर तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा असेल ना तर हे जे दोन एलिमेंट्स आहेत ना ह्या दोघांची जागा बदला. काय करा, 3 1, आणि हे जे दोन एलिमेंट्स आहेत ना ह्यांचे फक्त साईन बदला. हे इथं +2 होतं -2 झालं, इथं +1 होतं, आपलं -1 होतं, इथं +1 झालं. हा झाला त्याचा ऍडजॉइंट. मग आपला ए इनवर्स काय येणार, मग ए इनवर्स आला 1/5 इंटू 3 -2 1 1. ठीक आहे, आता ह्यालाच काय करायचं आपल्याला इथं ठेवायचं. मग ह्या इक्वेशन मध्ये ठेवा, म्हणजे एक्स इक्वल्स टू ए इनवर्स ची व्हॅल्यू भेटली आपल्याला काय, 1/5 3 -2 1 1. ठीक आहे, जरा ह्याला बाजूला घेतो. ठीक आहे, तर बी आपल्याकडे ऑलरेडी इथं गिवन आहे. बी बी काय, 0 1 2 4. एक्स इक्वल्स टू 1/5. तुम्हाला आता ह्या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट येतो येतो तुम्ही 11वीत शिकलेला आहे. जरी येत नसेल तरी इथं लक्ष द्या. हे काय करायचं, 3 इंटू 0 0, 2 इंटू 2 म्हणजे -2 आहे तर येणार प्लस करायचं असतं, म्हणजे इथं येणार -4. 3 इंटू 1 3 प्लस -2 इंटू 4 -8. 1 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 2 2. 1 इंटू 1 1 प्लस 4, म्हणजे हे आन्सर काय आलं आता आपलं 1/5 इन ब्रॅकेट, हे आलं -4. इथनं काय येणार -5, हे येणार 2 आणि 5. ठीक आहे बाळांनो, जर तुम्ही 1/5 आतमध्ये घेऊन गेला तरी चालेल, असं ठेवलं तरी चालेल. कळाला क्वेश्चन. ठीक आहे, हा होता पार्ट 2. ह्याच्यामध्ये आपण मेन गोष्ट शिकलो काय, ऍडजॉइंट. आणि ऍडजॉइंट तुम्हाला भरपूर ठिकाणी लागणार आहे. सीईटी मध्ये पण लागणार, बोर्डाच्या परीक्षेत पण लागणार. आय होप या व्हिडिओमध्ये जेवढं पण घेतलं ते तुम्हाला कळालं असेल. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढे पार्ट 3 आहे, त्याच्यामध्ये आपण या चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट संपवतोय, म्हणजे हा चॅप्टर आपला संपणार आहे. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.